सहाय्यक आयुक्त शैलेश काळे आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल या ठिकाणी आज किती बोगस मतदारांचा आरोप करण्यात आलेला, काही लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं, किती जणांना आपण ताब्यात घेतलं आणि काय चौकशी केली? आतापर्यंत 208 महिलांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची पडताळणी चालू आहे. त्यांचे ॲड्रेसेस जे आहेत त्या ॲड्रेसेसचा सुद्धा पडताळणी करून त्या अनुषंगानं पुढील कारवाई करण्यात येणार आहे. हे कुठनं आलेल्या महिला, कुठं होते, काय नेमकं यांचा प्रकार होता? या अनुषंगानं ते कुठून आलेले आहेत किंवा त्यांची ओळख काय आहे आणि त्यांचे जे कागदपत्र आहेत त्यांची पडताळणी करूनच आपण त्याविषयी सांगू शकेल. परंतु प्रथमदर्शनी अशा पद्धतीचं भिवंडीतून आल्याची एक माहिती आपल्याला मिळत आहे. या सगळ्या ज्या महिला आहेत कुठल्या समाजाच्या आहेत किंवा त्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांची काय चौकशी केली आहे? वोटर आय डी वगैरे काय सापडले? नाही, त्यांच्याकडं अद्यापर्यंत कोणतेही कागदपत्र प्राप्त झालेले नाही आहेत. परंतु त्यांची कागदपत्र आपण त्यांच्या कुटुंबियाकडनं मागून त्यांची ओळख पटवणार आहोत. काय गुन्हा वगैरे दाखल करण्याची प्रक्रिया वगैरे काय? सर्व पडताळणी झाल्यानंतर आपण या संदर्भातला अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणार आहोत आणि त्यांचे FST पथकसुद्धा इथं चौकशी करत आहे आणि त्या चौकशीअंती जे काही निष्पन्न होतील त्या पद्धतीनं कायदेशीर कारवाई करण्यात. अंबरनाथमध्ये पाहिलं तर गेले काही दिवसापासून म्हणजे काल EVMचं मशीन छेडछाड असेल किंवा त्याचबरोबर बोगस मतदान असेल किंवा पैसे वाटप अशा वेगवेगळे आरोप आहेत. तर एकूण या सगळ्या प्रकारामध्ये काही गुन्हे दाखल केलेले आहेत का आपण? काल ज्या काही आरोप EVM छेडछाडच्या अनुषंगाने झाले होते त्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या टीमने आपल्याला प्रसारमाध्यमामध्ये सुद्धा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड नसल्याचं त्यांचं मत होतं. त्या अनुषंगानं कुठलीही आपल्याकडे तक्रार प्राप्त नाही, त्यामुळं कायदेशीर कारवाईचा काही विषय नाही. तर पैसे वाटप वगैरेचा पण आरोप लावला त्या अनुषंगानं सध्या कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त नाही आहे. सध्या आपण पोलीस कसा फौजफाटा तैनात केलं आहे, काय आव्हान आहे, कशा प्रकारची इकडे मतदान? अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जवळजवळ एक 1400 पोलीस कर्मचारी आणि 150 पोलीस अधिकारी यांचा फौजफाटा आपण मतदान हे कायदेशीररित्या आणि शांततेनं मतदान होईल या अनुषंगानं आपण हे फौजफाटा लावलेला आहे. सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावं. एकंदरीत सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी या ठिकाणी आपण पाहिलं तर जे मतदार आहेत, संशयित मतदार आहेत, त्यांची या ठिकाणी चौकशी सुरू आहे आणि त्याचा अहवाल आल्यानंतरच या ठिकाणी कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई करणार असल्याचं मत या ठिकाणी स्पष्ट मांडलेत. यामुळे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीवरती मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण आहे. त्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.